छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। बाबा फर्जन यांच्या बंगल्यावर झालेल्या कारवाई दरम्यान कोट्यावधींची रोख रक्कम, सोने, चांदी, काडतुसे आणि इतर साहित्य आढळल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील बाबा फर्जन यांच्या बंगल्यावर संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली। या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने, चांदी, काडतुसे तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणात संबंधित यंत्रणा कागदपत्रांची आणि जप्त साहित्यांची तपासणी करत असून संपत्तीचा स्रोत आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या कारवाईबाबत संबंधित तपास यंत्रणेकडून अधिकृत माहिती आणि जप्त मुद्देमालाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही। पुढील घडामोडीवर आमचं लक्ष राहील। तुमच्या संदेशात दिलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे। कोट्यावधींची रोख रक्कम, काडतुसे, सोने, चांदी आढळले हा दावा अधिकृत कारवाई किंवा विश्वसनीय स्रोतांनी पुष्टी झालेला असल्यासच प्रसारित करावा, अन्यथा प्राथमिक माहिती समोर येते आहे, असं निवेदनात म्हटलं आहे। दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गुन्हे शाखेने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिटमिटा या ठिकाणी रेड केली असता एका घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा आणि रोख रक्कम मिळालेली आहे। या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे। रोख रक्कम ही 5,20,29,000 रुपयांची आहे। 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। एकूण 6,350 जिवंत काडतुसं सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत। हे घर जे आहे हे बाबा फर्जन अर्देशीर दोर्डी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती। आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो बाबा फर्जन आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता। धन्यवाद।